स्मार्ट सूनबाई या चित्रपटाविषयी बोलायला गेलं तर मित्रांनो, हे बा सगळ्यात पहिली गोष्ट, चित्रपट बघितल्यानंतर मी माझा ओपिनियन देतो. मला काही फरक नाही पडत की तुम्हाला किती आवडला चित्रपट का नाही आवडला. ऑब्वियस आहे की जर मी माझा जो एक्सपिरियन्स आहे तोच मी सांगणार ना, मला काय आवडला काय नाही. ऑन सिरियस नोट, या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं, ट्रेलरच्या वेळी आपण या स्टोरीविषयी बोललो होतो. मला एकदम वाह्यात ट्रेलर वाटलेला आणि आता पण चित्रपट बघून जर मी विचार केला या चित्रपटाविषयी, मी एकदम सिरियसली एकदम ऑनेस्टली सांगतो, जर तुम्हाला मराठी चित्रपट पुढे न्यायचे आहेत ना, तर अशाच टाईपच्या चित्रपटांपासून दूर राहा. म्हणण्यापेक्षा तर मी एवढं सांगेन की असे चित्रपट बनवणाऱ्यांपासून पण दूर राहा. कारण यामुळे जेव्हा मग मराठी चित्रपटांना हे मिळत नाही, काय म्हणतात त्याला, स्क्रीन्स आणि शोज, आणि आपण रडत बसतो चित्रपटाला स्क्रीन्स नाही मिळत, की कधी कधी चांगल्या चित्रपटांचं पण नुकसान होऊन जातं. तर ते जे एक मूळ आहे ना, ते या गोष्टींमुळे, या टाईपच्या चित्रपटच आहेत जे या मराठी इंडस्ट्रीला काही काही वेळेला डुबवतात. काही काही ठिकाणी ओव्हर ड्रामा करायचा आपला फुकटमध्ये, आणि आता लगेच फेमिनिझमवाले तुटून पडतील. पडा बाबांना, काय फरक नाही पडत. मी फॅक्ट्सनुसार जाईल. लोक त्यांचे मेहनतीचे पैसे खर्च करून जातात चित्रपटाला, हे बघायला नाही जात. म्हणजे ठीक आहे यार, काय या चित्रपटाच्या स्टोरीविषयी तर बोलायला आता ऑलरेडी बोललेलो आहे मी ट्रेलरच्या वेळी. तेव्हाच कळलेलं एवढा मोठा त्यांनी ट्रेलर ठेवलेला, त्यात स्टोरी बऱ्यापैकी कळलेली. अरे किती ते म्हणजे अरे एक हद पाहिजे ना. किती ओव्हर ॲक्टिंग म्हणण्यापेक्षा किती ओव्हर ड्रॅमॅटिक वाटतं काही गोष्टी. बघा बाबांनो, तुम्हाला बघायचं आहे तर बघा, तुमची मर्जी आहे. मला काय, मी 5मधून या चित्रपटाला फक्त 2 स्टार देईल. आणि ते पण फक्त यामुळे की काही ठिकाणी काही डायलॉग्स ठीकठाक होते. असंही नाही की एकदम मुद्दाम क्रिटिसाइज करेल, पण जो ओव्हरऑल टॉपिकविषयी जर तुम्ही बघाल, प्रेझेंटेशन पण ठीक आहे इनफॅक्ट, पण काही डायलॉग्स, ॲक्टिंग तरी ठीकठाक आहे. बट तुम्ही नाही ना, म्हणजे एकतर कनेक्टच नाही करू शकत, तर काय आपण म्हणणार आहे. बघा भाऊ, तुम्हाला बघायचं तर तुमच्यावर आहे. आता मी काय बोलू.